राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। देशातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा। केंद्र सरकारने जारी केली अधिसूचना। मराठा समाजाला सरसकट आरक्षणच हवे। जरांगेंच्या सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम। 24 फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा। शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस कारवाईत दोघांचा मृत्यू, 35 जखमी। नमो शेतकरी महासन्मानच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। राज्यभरातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता जारी। कांदा निर्यात बंदीवर शरद पवार संतप्त, सरकारचा निर्णय चुकीचा। महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट, राज्यात 15 मोठी धरणे कोरडी ठाक। 80 धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा। राज्यात शनिवारपासून गावोगावी रास्ता रोको आंदोलन होणार। मराठा आंदोलन तीव्र करणार, जरांगे यांचा इशारा। कुठे टेन्शन कुठे धाकधूक, राज्यभरात 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणार कोण? मुख्य नियामकांच्या पहिल्याच बैठकीवर बहिष्कार। सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक, हजारो शेतकरी दिल्लीत जाण्यासाठी सज्ज। निर्यात बंदी जैसे थेमुळे कांद्याचे भाव घसरले। 2500 रुपयांचे दर आले 1500 रुपयांवर। पेपर फुटीची अफवा पसरणाऱ्यांवर कारवाई होणार। 10वी 12वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण। विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर। स्वतंत्र प्रवर्गातून मिळणार लाभ। न्यायालयाच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। जो शब्द दिला तो शब्द पाळला, ओबीसी वा इतर कुठल्याच आरक्षणाला धक्का नाही। कोर्टातही मराठा आरक्षण टिकवणारच, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।